सन्माननीय गुरुवर्य श्रीधरबुवा मुंगेकर शिष्य परिवाराचं या ठिकाणी खरोखर आभार मानले पाहिजेत. गेली कित्येक वर्ष हा सोहळा याची देवी याची डोळा आपण सर्वजण पाहत आहात. अध्यक्ष सन्माननीय गोपाल दळवी असतील, आमचा मयूर असेल, सिद्धी असेल, असे राजे धुमाळ असतील आमचे, जे राजे धुमाळ म्हणजे आमचे सूर्यकुमार यादव अशी मॅच त्यांनी पलटून टाकले त्यांचे आमचे राजे धुमाळ राणेबुवा असे आम्ही सर्व गुरुबंधू आज या ठिकाणी आम्ही हा सोहळा जोडीबुवा आज पार पडतो. अतिथीगण भजनातील नामवंत गायक वादक या ठिकाणी आले. बरोबर आम्ही सर्वांचे ऋणी आहोत. भूतकाळाचा दुवा, भूतकाळातील दुवा आणि भविष्याचा दिवा म्हणजे गुरु. जो लघु नाही तो गुरु, पण जो लघुला सुद्धा गुरु करतो तो म्हणजे गुरु. भगवंताचं गुप्त रूप जो दाखवून देतो, भगवंताचं गुप्त रूप जो दाखवून देतो तो म्हणजे गुरु. बघा, जेव्हा वासुदेव श्रीकृष्णाला घेऊन चालले होते, जेव्हा श्रीकृष्ण जन्म झाला आणि कंस मामा याच्या हातून वाचण्यासाठी वासुदेव श्रीकृष्णाला घेऊन यमुना डोहातून चालले होते, तेव्हा सुद्धा पाऊस होता. आणि आज सुद्धा श्रीधराची गुरुपूजन सोहळा आहे, श्रीधराची गुरुपौर्णिमा आहे. आणि श्रीधर आणि पाऊस हे काही वेगळे नाही, म्हणजे पावसाला घाबरण्याचं अगदीच म्हणजे करू नका, म्हणजे घ्यायचं काही कारण नाही. गुरुदत्तांनी सुद्धा 24 गुरु केले, गुरुदत्तांनी सुद्धा 24 गुरु केले, साक्षात गुरुदेव ते. पण त्यांनी आपल्याला काय बोल दिला? जर आपण लघुत्व घेतलं, जर आपण लघुत्व घेतलं तर समोरच्या मधलं गुरुत्व हे आपोआप दिसतं. आणि आपले आदरणीय गुरुवर्य श्रीमान श्रीधर मुंगेकर बुवा यांच्याकडे पाहिले तर बघा नम्रता किती आहे. मगाशी आमचे ज्येष्ठ गुरुमंत्री सांगितलं ते कधीच कोणाला नाव ठेवत नाही, असे आमचे गुरुवर्य आहेत. आणि अशा गुरुवर्यांचे आम्ही शिष्य आहोत, हे आमचं भाग्य आहे. संत कबीर एका ठिकाणी म्हणतात, संत कबीर एका ठिकाणी म्हणतात, जर गुरु आणि देव दोघं एकत्र जर माझ्या घरी आले, गुरु आणि देव दोघं एकत्र जर माझ्या घरी आले तर त्याने बघा चरण लिहिलंय, गुरु गोविंद साथे कडा टाके लागून पाय, गुरु गोविंद साथे कडा टाके लागून पाय. प्रश्न विचारून कबीरजी थांबत नाहीत, तर उत्तर देतात की बलिहारी गुरुजी आपनो, बलिहारी गुरुजी आपनो गोविंद बतायो, गोविंद देव बतायो. म्हणजे अर्थात गुरुजी जर गुरु आणि देव जर साक्षात माझ्या घरी आले तर पहिला नमस्कार हा माझ्या गुरुजींनाच असणार, कारण की माझी ही योग्यता नव्हती. हा भगवंत जो माझ्या घरी आला आहे, ही जी योग्यता आहे, याची पुण्याही आहे माझ्या गुरुजनांची आहे, माझ्या गुरुजींची आहे. आणि ह्या गुरुजींमुळे आज पांडुरंग जर आपल्या घरी अभंगाच्या माध्यमातून, श्रीकृष्ण जर गवळीच्या माध्यमातून, रामकृष्ण हा आपल्या मुखात असेल तर आपल्या गुरुवर्यांच्या ह्या पुण्यामुळे आपल्याला प्राप्त झाला आहे. त्याचा अहंकार कोणी न बाळगता जे आपल्या गुरुवर्यांनी आपल्याला दिलं ते आपण पुढे घेऊन झालं पाहिजे, एवढंच मंत्र सांगतो. रामकृष्ण. तत्पूर्वी एक सूचना आहे. आमचे गुरुवर्य भजन सम्राट श्रीधरबुवा मुंगेकर यांचे पटशिष्य, सुमधुर आवाजाचे असे सर्वांचे लाडके सन्माननीय विशालबुवा मसुरकर यांचा गुरुपूजन सोहळा हा 28 जुलै रोजी विरार येथे आहे. आणि या गुरुपूजन सोहळ्याला आपले गुरुवर्य सन्माननीय श्रीधरबुवा मुंगेकर यांची उपस्थिती आहे. आपण सर्वांनी सुद्धा यायचं आहे, हे सर्वांना आग्रहाचं निमित्त. धन्यवाद.
मागणेची आता साधू संता 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 मागणेची आता
शिष्याला माझी एक नम्र विनंती आहे, तुमच्या पेटीमध्ये हात साफ पाहिजे. ज्यावेळी आपण मध्ये काहीतरी असं टाकायचा विचार करायचा, जेव्हा आपण गातो, नुसतं गाण्याला महत्व नाही, जेव्हा तुम्ही पेटी वाजवणार, आता गाऊ जाऊ चाललंय बघा. भैरवीचे सुरू आहेत बघा, बघा काय
श्री स्वामी समर्थ महाराज बजरंग बली की जय। धन्यवाद। एक मिनिट, ज्या शिष्याने आमचा हा कार्यक्रम खरोखर भव्य दिव्य असा कार्यक्रम या शिष्य मंडळीने केलेला आहे, परमेश्वराने त्यांना उदंड आयुष्य देवो आणि प्रत्येक शिष्याची प्रगती होत राहो हीच ईश्वरचरणी आणि गुरुचरणी प्रार्थना करतो आहे। प्रत्येक शिष्याची खरोखर प्रगती झाली तर गुरु धन्य होणार, हाच गुरुचा आशीर्वाद असतो। शिष्याने गुरुला समाधान दिल्यानंतर खरोखर जे गुरुला समाधान वाटतं ते जिवंतपणे आपण सांभाळतोय, हे साधं काम नाही। वैकुंठात आपण गेल्यासारखं, आपण स्वर्गामध्ये गेल्यासारखं वाटतं। या ठिकाणी आपण आज 5 तास जवळजवळ झाले आपण या ठिकाणी बसलोय, कसली तहान नाही, भूक नाही। सर्वांनी या ठिकाणी परमेश्वराचं जे नामस्मरण केलं खरोखर ते त्याचं पुण्य आज सर्व तुम्हाला शिष्यगणाला लागलेलं आहे आणि खरोखर तुमचा भावी तुमचा असाच उद्धार होत जावं एवढी परमेश्वराचरणी प्रार्थना करून हा कार्यक्रम इथे संपवल्याचं मी जाहीर करतोय। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।